नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तुमच्याकडे जर स्वतःची 4 व्हीलर असेल आणि तिची सर्व्हिसिंग करणं तुम्हाला डोकेदुखी असेल तर तुमच्याकडे एक चांगला उत्तम पर्याय आहे। वसईत राहणाऱ्या केनिथ अल्मेडा या तरुणानं एक ॲप विकसित केलेलं आहे। या ॲपवर तुम्ही बुकिंग करायचं, अपॉइंटमेंट घ्यायची, तुमच्या घरी गाडी घ्यायला येणार आणि गाडी एकदम टनाटन सर्व्हिस करून मिळणार। ज्या तरुणाने हे ॲप बनवलं आणि ज्याचं हे सर्व्हिस सेंटर आहे असा केनिथ अल्मेडा आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्याच्याशी चर्चा करूया। नेमकं हे ॲप काय आहे आणि गाडी सर्व्हिसिंगमध्ये काय काय सुविधा मिळणार आहेत। केनिथ, नमस्कार या चर्चेमध्ये। सर्वप्रथम तुझं अभिनंदन, वसईच्या तरुणाने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे। मला ते ॲपबद्दल थोडक्यात माहिती सांग। हे एक अँड्रॉइड ॲप आहे जे तुम्ही आपल्या फोनवरती डाउनलोड करून पिरियॉडिक मेंटेनन्स तुम्ही ह्याच्यावरती बुक करू शकता। तर पिरियॉडिक म्हणजे 6 महिने किंवा 1 वर्षाची आपली कारची जी सर्व्हिस असते ते असतं। तर हे असं ॲप आहे जे फक्त आणि फक्त वसई आणि विरार म्हणजे विरार ईस्ट, विरार वेस्ट, नालासोपारा ईस्ट वेस्ट ते नायगाव ईस्ट वेस्ट ह्या सगळ्या एरियासाठी आम्ही बनवलेलं आहे। तर तुम्ही जर ह्या एरियात राहत असाल तर तुम्ही ह्या ॲपमार्फत सर्व्हिस बुक करू शकता। तुमचं सर्व्हिस सेंटर नेमकं आहे कुठे आणि तिकडे येण्यासाठी कसं, म्हणजे तुम्ही आमच्या दारात येणार की आम्ही तुमच्या दारात यायचं? आपलं सर्व्हिस सेंटर हे आहे भुईगाव फाट्यावरती झील2 रेस्टॉरंटच्या साईडला। इट इज अ फुल्ली ओन्ड अँड फुल्ली इक्विप्ड सर्व्हिस सेंटर। ह्या ॲपद्वारे तुमच्याकडे 2 पर्याय आहेत। एकतर तुम्ही सर्व्हिस बुक करून फ्री पिकअप अवेल करू शकता किंवा त्याच्यावरती एक नॅव्हिगेशनचं ऑप्शन आहे ज्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्ही मॅपद्वारे सेल्फ ड्राईव्हसुद्धा करू शकता सर्व्हिस सेंटरचे। सर्व्हिसमध्ये तुम्ही नेमका काय काय सुविधा लोकांना देतात? पिरियॉडिक मेंटेनन्स बोललं म्हणजे ऑइल हे चेंज होतं, ऑइलसोबत ऑइल फिल्टर, त्याच्यानंतर एअर फिल्टर हे चेंज होतात। वेरेस कन्झ्युमेबल जे असतात लाईक कूलंट, ब्रेक ऑइल हे जे आहे ते आपण टॉपअप करतो आणि ब्रेकचे सर्व्हिसेस होतात म्हणजे क्लिनिंग वगैरे होऊन गाडी इंटेरियर एक्सटेरियर वॉश क्लीन होऊन आपण जी ती अवेलेबल करून देतो। हेच पिरियॉडिक मेंटेनन्सच्या सर्व्हिसचा भाग आहे। आता महागड्या गाड्या असतात त्या डायरेक्ट शोरूमला जातात, बाहेर देण्यासाठी लोक घाबरतात कारण ट्रस्ट नसतो, विश्वास नसतो, पार्ट्सला काही डॅमेज होऊ शकतं किंवा अदला बदली होऊ शकतो। तर तुमच्यावर ट्रस्ट लोकांनी करायचं कसं? कसं आहे की ह्या पिरियॉडिक मेंटेनन्समध्ये आपण त्याच गोष्टीला टच करतो ज्या गोष्टी आपण इझिली ॲक्सेसिबल किंवा चेंज करण्याच्या पोझिशनमध्ये ज्या असतात। फॉर एक्झाम्पल ब्रेक पॅड्स, तर आम्ही जे ब्रेक पॅड्स वापरतो जे आम्ही चेंज करणार आहोत ते OEM म्हणजे मारुती सुझुकीचे जेन्युइन पार्ट्स किंवा लेट्स से ह्युंडाईचे असते ह्युंडाईच्या मोबीस असे जेन्युइन पार्ट्स आम्ही अवेलेबल करून देतो आहे आणि ह्याची प्राइसिंग एकदम ट्रान्सपरंट आहे। त्याच्यामुळे ट्रस्ट फॅक्टर जो आहे तो ह्याच्यावरूनच येतो की इट इज एंटायरली ट्रेसेबल टू द वेंडर आणि ॲज कम्पेअर्ड टू अदर गॅरेजेस आमची जी सर्व्हिस आहे ती सरासरी 1000 ते 1500 रुपयांनी स्वस्त आहे। ही यासाठी की जे दुसरे जे सर्व्हिस सेंटर्स आहेत त्यांचा जो रेंटचा जो फॅक्टर असतो तो बिलमध्ये ॲड होतो आणि त्याच्यामुळे त्याचा जो भार आहे हा कस्टमरला बेअर करावा लागतो। वेरेस तो बेनिफिट आम्ही कस्टमरला पास आउट करतो। सो दॅट्स वाय आर प्राइसेस आर व्हेरी कॉम्पिटिटिव्ह। किती वर्षापासून तुमचं सर्व्हिस सेंटर आहे? आमचं सर्व्हिस सेंटर गेल्या 5 वर्षापासून तिथे कार्यरत आहे। आम्ही 500हून अधिक गाड्या सर्व्हिस केल्या आहेत। कमीत कमी 40 गाड्यांचे इंजिन्स आम्ही हे केले आहेत, ओव्हरहॉल केले आहेत आणि तशाचप्रमाणे आय थिंक 40 to 45 कार्स आम्ही फुल्ली रिपेंटेड केले आहेत। रेटवर जर आपण कम्पेअर केलं तर बाहेरच्या सर्व्हिस सेंटरलाचा रेट, त्याचं होणारं बिल आणि तुझ्या सर्व्हिस सेंटरमध्ये त्याचं तर काय लोकांना स्वस्त पडेल की महाग पडेल? डेफिनेटली स्वस्तच पडणार कारण टेक्नॉलॉजीच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि आम्ही व्हॉल्यूम्स पण केटर करत आहोत। त्याच्यामुळे जो कॉस्ट पॅरिटी येते ती समवेअर अराउंड 1000 to 1500च्या रेंजमध्ये येतं। त्याच्यामुळे इट इज क्वाईट अफोर्डेबल इफ यू विल सी। फॉर एक्झाम्पल एक स्विफ्ट डिझायर डिझेल जर आपण कन्सिडर केली ती आमच्याकडे सर्व्हिस करण्यासाठी जवळपास 2,500 ते 3,500पर्यंत त्याचं कॉस्ट येतं। वेरेस इफ यू गो फॉर ऑथोराइज्ड or another third party service center that will be costing around 4,500 ते 5,500। सो लाईक तो जो डिफरन्स आहे तो डिफरन्स खूप जास्त होतो। तुमचं ॲपचं नाव काय आहे आणि त्याच्याबद्दल थोडे म्हणजे डाउनलोड केल्यानंतर काय काय स्टेप्स आम्हाला करावं लागेल? ॲपचं नाव आहे क्लासिक कार केअर। हे आता सध्या अँड्रॉइडवरती गुगल प्ले स्टोअरवरतीच अवेलेबल आहे। लवकरच आम्ही ॲपल ॲप स्टोअरवरती आम्ही हे रिलीज करणार आहोत
ॲप डाउनलोड केल्यावरती तुम्हाला पहिलं ह्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. फोन नंबरनंतर त्याच्यावरती OTP व्हेरिफिकेशन होणार आणि मग तुम्ही तुमची कार जी आहे आणि ॲड्रेस आणि कारचे जे रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत ते ॲड करावं. ॲड केल्यानंतर तुम्हाला एक क्लासिक सर्व्हिस असं एक पेज येतं ज्याच्यावरती जी प्राईस लिहिलेली आहे दॅट इज द ॲक्च्युअल प्राईस ऑफ सर्व्हिसिंग द व्हेकल आणि त्याच्यावरून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. ओके. तर खरंच तुम्हाला जर तुमची गाडी सर्व्हिस करायची असेल किंवा सर्व्हिस ड्यू आला असेल तर वसईतल्या तरुणाचा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे. फक्त ॲपवर बुक करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही वसईजवळ भुईगावला म्हणजे विरार नालासोपारा असा सेंट्रल लोकेशनला यायचं आहे. तुम्ही जरूर भेट द्या आणि तुमची गाडी टनाटन सर्व्हिस करून पुन्हा एकदा रोडवर घेऊन येऊ शकता. HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नालावडे, वसई.